Hi dear students, in today's lecture we will continue the part of inverse trigonometric functions. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक रेशो काही बेसिक गोष्टी डेफिनेशन आणि काही बेसिक गोष्टी बघितले होते. आता ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? प्रॉपर्टीज. ओके, प्रॉपर्टीज अँड एक्झाम्पल्स. सो फर्स्ट विल डिस्कस प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. सो प्रॉपर्टी फर्स्ट काय आहे बघा, साइन इनवर्स ऑफ साइन थीटा. सो इट इज व्हॉट? थीटा मीन्स व्हॉट? साइन इनवर्स आणि साइन काय होतील? कॅन्सल होतील आणि जो अँगल आहे तो अँगल ॲज इट इज राहील. साइन इनवर्स हा ॲज अ डोमेन ऑफ फंक्शन काय आहे? -π/2 टू π/2. त्याचप्रमाणे नेक्स्ट कॉस इनवर्स ऑफ कॉस थीटा. कॉस इनवर्स अँड कॉस गेट कॅन्सल. इट रिमेन्स विथ थीटा and range is what? 0 to pi. Okay, so in this way you can consider the all results. Tan inverse of tan theta हे दोन्ही कॅन्सल होतील आणि काय राहील? थीटा. अगेन डोमेन इज what? -π/2 to π/2. okay, cot inverse of cot theta is again it is what? Theta, because cot inverse and cot get cancels. Okay, then cosec inverse of cosec theta it is theta and sec inverse of sec theta is what? Theta. So this is what about angle. बाहेर काय इन्व्हर्स फंक्शन आहे आणि आत ट्रिग्नॉमेट्री. ओके, ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट काय असेल? आत इन्व्हर्स फंक्शन आणि बाहेर ट्रिग्नॉमेट्री. सो दिस अगेन गेट कॅन्सल. साइन ऑफ साइन इन्व्हर्स एक्स इट इज व्हॉट? एक्स. म्हणजे जी व्हॅल्यू घेतली ती व्हॅल्यू ॲज इट इज राहील. इट लाईज बिटवीन -1 to 1. सेम फॉर कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स. कॉस अँड कॉस इन्व्हर्स गेट कॅन्सल. काय येईल? एक्स. Range is what again? -1 to 1. Tan inverse of tan of tan inverse x. So again it get cancels. It remains with x. X belongs to R because a domain is whole real number. Cot of cot inverse x is x. X belongs to R. नेक्स्ट कोसेक ऑफ कोसेक इन्व्हर्स एक्स. कोसेक आणि कोसेक इन्व्हर्स काय होतील? कॅन्सल आणि काय भेटेल? एक्स. सेम सेक ऑफ सेक इन्व्हर्स एक्स इज व्हॉट? एक्स. सो सिम्पली काय लक्षात ठेवायचं आहे? बाहेर इन्व्हर्स आणि आत सेम ट्रिग्नॉमेट्री फंक्शन असेल तर तो कॅन्सल होईल, किंवा बाहेर ट्रिग्नॉमेट्री आणि आत सेम इन्व्हर्स फंक्शन असेल तर तो कॅन्सल होईल. आणि जी ही व्हॅल्यू आहे इथं अँगल असेल तर अँगल येईल किंवा व्हॅल्यू असेल तर व्हॅल्यू. तो एवढं तुम्हाला प्रॉपर्टी 1 मध्ये व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो डिपेंडिंग ऑन दीज प्रॉपर्टीज यू हॅव टू सॉल्व एक्झाम्पल्स. काही MCQ क्वेश्चन असतील, काही शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतील, ते तुम्हाला सॉल्व करून MCQ चे आन्सर्स देता येतील. ओके, सो नाव विल मूव्ह टू प्रॉपर्टी 2. सो व्हॉट इज प्रॉपर्टी 2? येस, बघा हे सांगण्यापाठीमागचं कारण काय? प्रॉपर्टी हे एक्झामला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलं जाऊ शकतं. सो एक्झामच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा आहे. सो व्हॉट इज दॅट? कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स इज व्हॉट? साइन इन्व्हर्स ऑफ 1/x. म्हणजे कोसेक आणि साइन हे तुम्ही जर का ऑब्झर्व केलात तर हे ट्रिग्नॉमेट्री एकमेकाच्या काय आहेत? अपोजिट आहेत. बिकॉज साइन एक्स इज नथिंग बट व्हॉट? 1/कोसेक एक्स. ओके, सो त्यामुळे इथं कोसेक इन्व्हर्स एक्स असेल तर साइन इन्व्हर्स 1/x येईल, किंवा ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट काय? रिप्लेस 1/x बाय एक्स. सो हा काय देईल तुम्हाला? साइन इन्व्हर्स ऑफ एक्स इज कोसेक इन्व्हर्स ऑफ 1/x. म्हणजे काय लक्षात ठेवणार? साइन इज रेसिप्रोकल ऑफ कोसेक. सो साइन इन्व्हर्स ऑफ एक्स इज कोसेक इन्व्हर्स ऑफ 1/x और कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स इज साइन इन्व्हर्स ऑफ 1/x. सो हे लक्षात ठेवायला सिंपल जावं त्यामुळं हे समोरासमोर लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे सेक इन्व्हर्स ऑफ एक्स इट इज व्हॉट? कॉस इन्व्हर्स ऑफ 1/x. ओके, सो तुम्ही जर का रिप्लेस केलात परत 1/x बाय एक्स न, तर काय भेटेल तुम्हाला? कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स इज सेक इन्व्हर्स ऑफ 1/x. सो कॉस अँड सेक आर व्हॉट? दे आर रेसिप्रोकल फंक्शन. एकमेकाची रेसिप्रोकल आहेत, त्यामुळं एकाचा एक्स असेल तर दुसऱ्याचा काय येईल? 1/x. म्हणजे कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स इज
sec inverse of 1 upon x, sec inverse of x is cos inverse of 1 upon x. Okay. त्याचप्रमाणे next cot inverse of x, cot and tan are inverse of each other, so therefore cot inverse of x is what? Tan inverse of 1 upon x, and tan inverse of x is cot inverse of 1 upon x. Okay. सो अशा प्रकारे तुम्ही हे प्रॉपर्टी 2 लक्षात ठेवू शकता. म्हणजे साइन कोसेक सेक कॉस आणि टॅन कॉट काय रिप्लेस करायचं फक्त x 1 अपॉन x एवढं असं लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके. सो नाउ विल मूव टू प्रॉपर्टी 3. प्रॉपर्टी 3 काय बघा, साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स इज मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स. Cos inverse of minus x is what? Pi minus cos inverse x. Tan inverse of minus x is minus tan inverse of x. म्हणजे काय लक्षात ठेवायचं? Sin inverse of minus x minus sin inverse x. Tan inverse of minus x minus tan inverse x. Cos inverse of minus x काय असेल? Pi minus cos inverse of x. ओके. तर त्याचप्रमाणे तुम्ही जर का इकडे ऑब्झर्व केलात तर हा काय येईल बघा. Yes. So cosec sin चा reciprocal काय? Cosec inverse of minus x. Again it is what? Minus cosec inverse x. Cos चा reciprocal काय? Sec inverse of minus x. It is what? Again pi minus sec inverse of x. Tan inverse of minus x काय येतं? Minus tan inverse x. त्यामुळे cot inverse of minus x काय येईल? Minus cot inverse x. म्हणजे महत्त्वाचं काय लक्षात ठेवणार? Sin आणि tan इनवर्स ऑफ मायनस एक्स हे काय असतील? मायनस साइन इनवर्स एक्स अँड मायनस टॅन इनवर्स एक्स. फक्त कॉसला काय होईल? पाय मायनस कॉस इनवर्स एक्स येईल. त्याचप्रमाणे कॉसला आल्या म्हणजे सेकला पण तसंच येईल. सेक इनवर्स ऑफ मायनस एक्स इज वॉट? पाय मायनस सेक इनवर्स एक्स. ओके. सो दिस इज द वॉट? प्रॉपर्टी नंबर 3. प्रॉपर्टी नंबर 4. साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज पाय बाय 2. Cosec inverse of x plus sec inverse of x is pi by 2. Tan inverse of x plus cot inverse of x is pi by 2. म्हणजे प्रॉपर्टी नंबर 4 काय? साइन आणि कॉस इनवर्सची जर का ॲडिशन केली तर ते काय आला पाहिजे? पाय बाय 2. त्याचप्रमाणे कोसेक सेक इनवर्सची पाय बाय 2 आणि टॅन इनवर्स कॉट इनवर्सची ॲडिशन काय येईल? पाय बाय 2. ओके. सो दिस इज वॉट? प्रॉपर्टी नंबर 4. The next property which is again important, property number 5. Yes. If x and y are greater than 0 आणि त्या दोघांचा प्रोडक्ट जर का लेस दॅन 1 असेल तर tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ, जसं आपण tan ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला वापरलाय त्याचप्रमाणे काय येईल? tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. Okay. So this is what? Tan a plus tan b is equal to tan of a plus b is equal to काय असतो? tan a plus tan b upon 1 minus tan a tan b. त्यालाच आपण सिम्प्लिफाय करून हा इन्व्हर्सचा फॉर्म्युला ऑब्टेन करू शकतो. बट इथं आपण डायरेक्टली फॉर्म्युला घेणार आहोत. काय आहे तो? tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. जर का xy ग्रेटर दॅन 1 असेल तर काय लक्षात ठेवायचं? प्रॉपर्टी आहे तशी सेम राहील, फक्त काय ॲड करायचं? पाय ॲड करायचं तुम्हाला, प्लस पाय. मीन्स वॉट? tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy प्लस पाय. सो दिस इज वॉट इम्पॉर्टंट केव्हा? जर का xy ग्रेटर दॅन 1 असेल तर. नेक्स्ट, if x y greater than 0 then tan inverse x minus tan inverse y is equal to काय? tan inverse of x minus y upon 1 plus xy. So tan inverse x minus tan inverse y is equal to काय? tan inverse of x minus y upon 1 plus xy. इथं तुम्ही जर का ऑब्झर्व केला तर ही कंडिशन इथं नाही आहे. ओके. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y. कंपॅरिझन करून लक्षात ठेवा. इथं मायनस असेल तर इथं मायनस येईल, खाली प्लस येईल. इथं प्लस असेल तर इथं प्लस येईल, खाली मायनस येईल. एक्स वाय लेस दॅन 1 असेल तर फॉर्म्युला ॲज इट इज, ग्रेटर दॅन 1 असेल तर प्लस पाय येईल. ओके. सो इन दिस वे यू कॅन रिकॉल दीज फॉर्म्युलीज.
Next, property number 6, it is what? 2 tan inverse x is equal to sin inverse of, आपण sin 2 थीटाचा फॉर्म्युला बघितला होता. इन द टर्म्स ऑफ tan थीटा इट इज वॉट 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. तो फॉर्म्युला तुम्हाला इकडे कम्पेअर करायचा आहे. तुम्ही जर का ह्याचा प्रूफ बघितलात तर तुमच्या लक्षात येईल 2 tan ऑफ 2 थीटा काय असतो? येस. सो आपल्याला काय करायचं? साइन 2 थीटा इन द फॉर्म्स ऑफ tan थीटा. इट इज फॉर्म्युला वॉट? साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तुम्ही जेव्हा हा फॉर्म्युला बघचाल साइन ऑफ 2 थीटाचा इन द फॉर्म ऑफ वॉट? tan थीटा, देन इट इज वॉट? 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. ही फॉर्म्युला इथे कम्पेअर करून tan थीटाच्या ठिकाणी x ठेवला आहे. ओके. सो असं तुम्हाला एक्सप्रेशन भेटेल. त्याचप्रमाणे कॉस इनवर्सचा फॉर्म्युला बघितला तर तुम्हाला आठवत असेल कॉस ऑफ 2 थीटा इट इज वॉट? 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. तिथे एक्सच्या ठिकाणी काय करायचं आहे? टॅन थीटाच्या ठिकाणी एक्स फक्त पुटअप करायचं आहे. सो इट इज इक्वल टू वॉट? कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. अँड नेक्स्ट टॅन ऑफ 2 थीटा इन द टर्म्स ऑफ टॅन थीटा काय असतो? 2 tan थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. तिथं फक्त काय केलं आहे? टॅन थीटाच्या ठिकाणी एक्स पुटअप केलं आहे. सो इट इज वॉट? टॅन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो दिस इज द वॉट? इक्वॅलिटी. हा आहे तुमचा प्रॉपर्टी नंबर 6. नाउ विल मूव टू लास्ट प्रॉपर्टी. इट इज वॉट? साइन इनवर्स ऑफ x इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. तुम्ही जर का सबस्टिट्यूशन केला तर तुमच्या लक्षात येईल हे इक्वल कसे आहेत. ओके. इट इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू, बघा इथं कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे म्हणजे सेक इनवर्स ऑफ ऑब्वियसली जर रेसिप्रोकल्स व्हायला पाहिजे म्हणजे काय येईल? सेक इनवर्स ऑफ 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्याचप्रमाणे इथं टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे म्हणजे इथं काय होईल? कॉट इनवर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स विच इज इक्विव्हॅलंट टू अगेन आवर प्रॉपर्टी नंबर 2. इट इज वॉट? कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स. त्याचप्रमाणे कॉस इनवर्स ऑफ एक्स इट इज इक्वल टू वॉट? साइन इनवर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स. साइन इनवर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असल्यामुळं कोसेक इनवर्स ऑफ काय होईल? 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके. विच इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स असल्यामुळे इथं काय होईल? कॉट इनवर्स ऑफ एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अँड विच इज नथिंग बट सेक इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स. ओके. सो अशा प्रकारे आपण सगळे प्रॉपर्टी डिस्कस केले. आता ह्याच्यावरचे काही एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. एक्झाम्पल फर्स्ट. प्रूव्ह दॅट साइन ऑफ 2 साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू 2x इंटू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये काय करते? लेफ्ट हँड साईड देतील आणि राईट हँड साईडमध्ये 4 ऑप्शन देतील. ओके. सो अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा. सुरुवातीला सबस्टिट्यूशन करा. ओके. सो आवर क्लेम इज टू शो दॅट आपल्याला हे दाखवायचं आहे 2 साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू 2x अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके. सो आपण काय करूया? लेफ्ट हँड साईडमध्ये सबस्टिट्यूशन करूया. लेट साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू थीटा. ओके. सो साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू थीटा म्हणजे एक्स इज इक्वल टू काय भेटेल? साइन थीटा. ओके. सो लेफ्ट हँड साईड बघा. लेफ्ट हँड साईड काय येईल? इट इज साइन ऑफ 2 थीटा. ओके. बिकॉज साइन इनवर्स इज वॉट? एक्स हे थीटा पुटअप केलाय म्हणजे लेफ्ट हँड साईड काय आला? साइन ऑफ 2 थीटा. राईट डाऊन दिस ॲज 1. नाव कन्सिडर राईट हँड साईड. सो राईट हँड साईडमध्ये 2 what is x? X is what? Sin theta.
in bracket 1 minus x square. X square means what? Sine square theta. But 1 minus sine square म्हणजे काय असतो? Cos square theta. आणि cos square theta चा square root, it is what? Cos theta. And you know that 2 sin theta into cos theta, this is the formula of what? Sin 2 theta. Okay. So this is what? 2. बघा 1 आणि 2 दोन्ही इक्वल आहेत का? Okay. So from 1 and 2 you can conclude that what? Sine of 2 sine inverse x is equal to 2x into under root 1 minus x square. Okay. So अशा प्रकारे तुम्ही जे रिझल्ट आहेत शॉर्ट, जे तुम्हाला MCQ क्वेश्चन मध्ये विचारायचे चान्सेस आहेत, ते तुम्ही अशा प्रकारे रिझल्ट चेक करू शकता, बरोबर आहेत किंवा चुकीचे आहेत. किंवा तुम्हाला ऑब्झर्वेशन केल्यानंतरही लक्षात येईल. बघा साइन इनवर्स एक्स थीटा ठेवता म्हणजे x ची व्हॅल्यू काय? साइन थीटा. सो सिम्पली इथे तुम्ही जर का पुटअप केला 2 साइन थीटा इंटू दिस इज वॉट? कॉस थीटा. सो दिस इज नथिंग बट वॉट? 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा म्हणजेच काय? साइन 2 थीटा. म्हणजे लेफ्ट हँड साइड पण तुमचा काय येतोय? साइन 2 थीटा. सो अशा प्रकारे तुम्ही MCQ एक्झामला फेस करू शकता. त्याचप्रमाणे next example, yes, it is what? Prove that 3 cos inverse x is equal to cos inverse of 4x cube minus 3x. Okay. So तुमच्या लक्षात येत असेल. So this is nothing but the formula of what? Yes, cos of triple angle. Okay. So cos of triple angle चा हा फॉर्म्युला आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला इथं रिझल्ट ऑब्टेन करायचा आहे. सो इथं मी काय करतो सोल्युशन मध्ये, yes, what is our aim? To show that 3 cos inverse x is equal to cos inverse of 4x cube minus 3x. so लेफ्ट हँड साइडला काय करतो मी? cos inverse x is equal to theta पुटअप करूया. म्हणजे लेफ्ट हँड साइड काय येईल बघा? yes, it is what? 3 theta. okay. now we will consider right hand side. जर का cos inverse x is equal to theta आला तर x is equal to काय येईल? cos of theta. ओके, बरोबर आहे? yes. so now we will consider right hand side. बघा राइट हँड साइड मध्ये काय? cos inverse as it is 4 yes x cube. x cube म्हणजे what? cos cube theta minus 3 cos x is what? cos theta. सो हा कशाचा फॉर्म्युला आहे? 4 cos cube theta minus 3 cos theta. So it is the formula of what? Cos of 3 theta. And by using result cos inverse of cos means this get cancels, it remains with 3 theta. बघा लेफ्ट हँड साइड काय? 3 theta. राइट हँड साइड काय? 3 theta. So therefore left hand side is equal to right hand side म्हणजेच काय येईल? 3 cos inverse x is equal to cos inverse of 4x cube minus 3x. सो अशा प्रकारे तुम्ही काही रिझल्ट जे आहे ते तुम्ही शो दॅट करू शकता किंवा MCQ मध्ये जर का विचारलं असेल तर फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट टाइपचे क्वेश्चन आपण बघणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट साइन ऑफ 2 साइन इनवर्स 4/5. ओके. सो बघा अशा टाइपचे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? येस, सुरुवातीला जी आतली साइन इनवर्सची व्हॅल्यू आहे त्याला आपण सबस्टिट्यूशन पुटअप करूया. ओके. सो लेट साइन इनवर्स ऑफ 4/5. बघा साइन इनवर्स आहे 4/5 म्हणजे ऑब्विसली ते अँगल असेल, त्यामुळे तो अँगल आपण कशाने पुटअप करूया? थीटाने सिम्बॉल करूया. So sin inverse of 4/5 is theta. So apply sin on both side. काय भेटेल आपल्याला बघा इथं? Yes, can I write directly? It is sin of theta. म्हणजे इकडे sin अप्लाय केल्यावर sin theta येईल आणि इकडे काय होईल? कॅन्सल होईल. So it is what? Sin of theta is what? 4/5. Okay. So आता आपण कन्सिडर करूया. What is consider? Left hand side. Sorry, consider
साइन ऑफ 2 साइन इनवर्स 4/5. ओके, म्हणजेच साइन ऑफ 2 साइन इनवर्स 4/5 म्हणजे काय असतं? साइन इनवर्स ऑफ 4/5 इट इज व्हॉट? थीटा. ओके, so what is the formula for sine of 2 theta? 2 sin theta into cos theta. ओके, सो आता हा जो cos theta आहे, आपल्याला इथे sin theta ची तर व्हॅल्यू माहित आहे. सो cos theta ची व्हॅल्यू कसं काढता येईल? येस, सो येस, इट इज सिम्पल. तुम्ही डायरेक्टली सुद्धा काढू शकता किंवा बाय युझिंग ट्रायंगल. येस, so I will calculate the value of cos theta by using what? Cos theta is equal to under root 1 minus sin square theta. म्हणजेच इथं काय येईल? Under root 1 minus 16 upon 25. So 25 minus 16. So it is 9 upon 25 under root. So 9 upon 25 म्हणजेच थोडक्यात काय येईल? 3 upon 5. So cos theta is what? 3 upon 5. So इथं आपण पुटअप करूया. So therefore sin inverse of 2 sin inverse 4/5 is equal to, yes, it is what? 2 sin theta. Sin theta म्हणजे काय? 4/5 आणि cos theta it is what? 3/5. So काय आलं सिम्प्लिफिकेशन बघा? 2 into 4 8, 8 into 3 24, 24 upon 25. So this is the value of what? Sine of 2 sin inverse 4/5. सो काय करायचे अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी? हे जे आतले इन्व्हर्स फंक्शन आहे त्याला सबस्टिट्यूशन करा. सबस्टिट्यूशन केल्यानंतर एक व्हॅल्यू भेटेल तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची. ओके, सो त्याच्यावरनं तुम्ही कॉस थीटा सुद्धा काढू शकता बाय युझिंग ट्रायंगल, और यू कॅन यूज डायरेक्टली फॉर्म्युला. आणि लेफ्ट हँड साईड कन्सिडर करा म्हणजे तुम्हाला एक स्टँडर्ड फंक्शन भेटेल आणि त्याचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. सो साइन 2 थीटा इज नथिंग बट 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. सो कॉस थीटा आपण हे मेथडने यूज फाइंड आउट केलं आहे. सो इट इज वॉट? 3/5. सो नंतरनं काय केलं? साइन ऑफ 2 साइन इनवर्स 4/5 इज नथिंग बट 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. साइन थीटा इज नथिंग बट वॉट? 4/5 अँड कॉस थीटा इज 3/5. सो हे सिम्प्लिफाय केल्यानंतर काय भेटतो आपल्याला? 24/25. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ वॉट? दिस टर्म 24/25. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही MCQ क्वेश्चन सॉल्व करू शकता ह्याच्यावरती जे आधारित आहेत. नाउ विल गो टू नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल, कॉस ऑफ साइन इनवर्स 5/13 हे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आपण काय करूया? साइन इनवर्स 5/13 इज इक्वल टू थीटा पुटअप करूया. ओके, सो लेट साइन इनवर्स ऑफ 5/13 इज इक्वल टू थीटा. अप्लाय साइन ऑन बोथ साइड. सो काय भेटेल? साइन ऑफ थीटा इज इक्वल टू 5/13. ओके, सो लेफ्ट हँड साइड कन्सिडर करा. कॉस ऑफ याची व्हॅल्यू काय आहे? थीटा. So cos of theta is nothing but what? Under root 1 minus sin square theta. Okay, so इथे काय येईल मग? Under root 1 minus sin theta is 5/13. So sin square is what? 25/169. Okay, so cross multiply करून simplify केला. So 169 minus 25 means it is what? Under root 144 divided by 169. ह्याचा जर का स्क्वेअर रूट काढला तर तो काय येईल तुम्हाला? 12/13. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? ह्या टर्मची व्हॅल्यू कॉस ऑफ साइन इनवर्स 5/13 इट इज व्हॉट? 12/13. सो इन दिस वे you can calculate the value of this term. Okay, so next example, cos of 2 tan inverse 3/4. ओके, सो इथं परत सेम तीच मेथड आपण अप्लाय करणार आहोत. काय करणार आहोत? ही जे टर्म आहे त्याला आपण सबस्टिट्यूशन करूया. काय? tan इनवर्स ऑफ 3/4 इज इक्वल टू थीटा. ओके, सो हा सबस्टिट्यूशन केल्यावर काय भेटेल आपल्याला? tan ऑफ
theta is equal to 3 by 4. Okay, so apply on tan both side. So we'll get what? Tan of theta is equal to 3 by 4. Okay, so आता आपण लेफ्ट हँड साइड कन्सिडर करा. कॉस ऑफ दिस इज वॉट 2 and this tan inverse 3 by 4 is nothing but what? 2 theta. So cos 2 theta ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. आपल्याला काय माहित आहे? tan theta. So what is the formula in terms of tan theta? Cos 2 theta is nothing but what? 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. So this is what formula of cos 2 theta in the terms of. सो इथं काय करूया आपण? tan of theta ची व्हॅल्यू पुटअप करूया. सो इट इज इक्वल टू 1 minus tan theta is what? 3 by 4. So 3 by 4 चा स्क्वेअर अपॉन 1 प्लस 3 by 4 चा स्क्वेअर. म्हणजेच काय येईल बघा? 1 minus 9 upon 16 upon 1 plus 9 upon 16. ओके, सो हे क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? 16 minus 9. So 16 minus 9, it is what? 7 upon 60, and 16 plus 9, it is 25 upon 16. So 16 get cancels. Value काय येईल? cos of 2 theta याची व्हॅल्यू काय येईल? 7 upon 25. So cos of 2 theta, it is nothing but what? Cos of 2 theta means what? Tan inverse of 3 by 4 is equal to, value is 7 upon 25. Okay, so in this way you can calculate the value of required term. Next example, find the principal value of the following. So example first is what? Cos inverse of 1 upon root 2. Okay, सो दिस इज वॉट आवर एक्झाम्पल फर्स्ट. तुम्हाला सांगितलं आहे प्रिन्सिपल व्हॅल्यूची आपण डेफिनेशन बघितली होती, त्याप्रमाणे आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. सो टू सॉल्व दिस एक्झाम्पल, लेट कॉस इनवर्स ऑफ 1 अपॉन रूट 2 इज इक्वल टू थीटा. सो अप्लाय कॉस ऑन बोथ साइड. काय भेटेल आपल्याला? येस, कॉस दोन्हीकडे जर का अप्लाय केला तर काय भेटेल बघा? 1 अपॉन रूट 2 इज इक्वल टू कॉस ऑफ थीटा. पण तुम्ही जर का ऑब्झर्व केलात तर 1 अपॉन रूट 2 ही कॉसची कोणती व्हॅल्यू आहे? येस, इट इज नथिंग बट कॉस ऑफ पाय बाय 4. सो कॉस ऑफ पाय बाय 4 इज इक्वल टू व्हॉट? कॉस थीटा. ओके, सो कंपेरिंग ऑन बोथ साइड, थीटाची व्हॅल्यू काय येईल? पाय बाय 4. सो दिस पाय बाय 4 व्हॅल्यू, इट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ दिस गिवन कॉस इनवर्स ऑफ 1 अपॉन रूट 2. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे? फक्त जे दिलेले फंक्शन आहे इनवर्स, त्याला अँगल एक कन्सिडर करा. ओके, त्यानंतर दोन्हीकडं ट्रिग्नॉमेट्री फंक्शन अप्लाय करा. म्हणजे कॉस इनवर्स असेल तर दोन्हीकडे कॉस अप्लाय केला तर इथं काय होईल? कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल, 1 अपॉन रूट 2 राहील. इथं काय येईल? कॉस थीटा. ओके, सो 1 अपॉन रूट 2 मीन्स वॉट? कॉस ऑफ पाय बाय 4. ओके, सो 1 अपॉन रूट 2 कॉसची कुठली व्हॅल्यू आहे? कॉस ऑफ पाय बाय 4, इट इज नथिंग बट वॉट? 1 अपॉन रूट 2. सो देअरफॉर 1 अपॉन रूट 2 वी कॅन रिप्लेस बाय कॉस ऑफ पाय बाय 4 विच इज इक्वल टू कॉस थीटा. सो दोन्हीकडचे कॉस कॉस कंपॅरिझन केलं. सो बाय कंपॅरिझिंग थीटा गिव्स पाय बाय 4. ओके, सो दिस इज वॉट? प्रिन्सिपल व्हॅल्यू. अशा प्रकारे तुम्हाला प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल कॉस इनवर्स ऑफ रूट 3 अपॉन 2. ओके, सो काय करायचं आपल्याला? येस, लेट कॉस इनवर्स ऑफ रूट 3 बाय 2 इज इक्वल टू थीटा. सो दोन्हीकडे कॉस अप्लाय करा. म्हणजे काय भेटेल? रूट 3 बाय 2 इज इक्वल टू कॉस ऑफ थीटा. पण कॉसची कोणती व्हॅल्यू रूट 3 बाय 2 आहे? येस, इट इज नथिंग बट कॉस ऑफ पाय बाय 6 किंवा 30 डिग्री असं लिहिलं तरी चालेल. मी रेडियनच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. दिस पाय इज नथिंग बट 180. ओके, सो 180 अपॉन 6 इज 30. सो दिस इज वॉट? कॉस थीटा. So therefore theta is equal to काय? 30 degree or pi by 6. So this is what?
principal value of cos inverse of root 3 by 2. नेक्स्ट एक्झाम्पल साइन इनवर्स ऑफ मायनस रूट 3 बाय 2 याचे प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. सोल्युशन मध्ये काय करूया आपण सुरुवातीला लेट साइन इनवर्स ऑफ मायनस रूट 3 बाय 2 इज इक्वल टू theta. So apply sin on both sides. So you will get it what minus root 3 by 2 is equal to sin of theta. So दोन्हीकडे साइन अप्लाय केला आपण. साइन अप्लाय केल्यानंतर काय भेटेल मायनस रूट 3 बाय 2 इज इक्वल टू साइन थीटा. ठीक आहे. तुम्ही जर का टेबलमध्ये जर का बघितलं तर मायनस अशी कोणती व्हॅल्यू नाही आहे. सो त्यामुळे हा मायनस मी इकडे सिम्प्लिफाय करून घेतो. म्हणजेच काय भेटेल मला मायनस साइन थीटा is equal to काय येईल रूट 3 by 2. Okay, so we have sin of minus theta is what? Sin of minus theta is minus sin theta. Okay, हा रिझल्ट आहे. सो काय sin of minus theta is minus sin theta. सो हा रिझल्ट आपण यूज करून मायनस साइन थीटा कसं लिहू शकतो साइन ऑफ मायनस थीटा असं लिहू शकतो. ओके, इज इक्वल टू रूट 3 बाय 2. रूट 3 बाय 2 तुम्ही जर का साइनच्या रेशो टेबलमध्ये जर का चेक केला तर ते कोणती व्हॅल्यू देते साइन ऑफ 60 इज व्हॉट रूट 3 बाय 2. सो आय कॅन राईट हिअर साइन ऑफ पाय बाय 3. पाय बाय 3 म्हणजे काय 180 अपॉन 3 इज व्हॉट 60. ओके, सो साइन ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू साइन ऑफ पाय बाय 3. लेफ्ट हँड साइड काय साइन ऑफ मायनस थीटा आहे. राईट हँड साइड काय साइन ऑफ पाय बाय 3. दोन्ही ट्रिग्नोमेट्री रेशो सेम आहे त्यामुळे हे कम्पेअर करू शकता. म्हणजेच काय भेटेल तुम्हाला मायनस थीटा इज इक्वल टू पाय बाय 3. म्हणजेच थीटा इज इक्वल टू काय येईल मायनस पाय बाय 3 और 60 डिग्री. सॉरी मायनस 60 डिग्री. सो अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता. येस, you can calculate the principal value of given function. Okay, so next example. So next काय साइन ऑफ कॉस इनवर्स ऑफ मायनस 1 बाय 2. सुरुवातीला आपण काय फाइंड आउट करूया कॉस इनवर्स ऑफ मायनस 1 बाय 2 इज इक्वल टू थीटा पुटअप करा. येस, अप्लाय कॉस ऑन बोथ साइड. सो मायनस 1 बाय 2 इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला कॉस ऑफ थीटा. ओके, पण कॉस ऑफ मायनस थीटा हा काय असतो कॉस ऑफ थीटा. सो त्यामुळे हा जो बाहेरचा मायनस साइन आहे तो आपल्याला ॲब्सॉर्ब करता येत नाही. तर त्यासाठी आपण दोन्हीकडे मायनस साइन मल्टिप्लाय केल्यावर काय येईल बघा मायनस कॉस थीटा इज इक्वल टू 1 बाय 2. पण तुम्ही जर का ट्रिग्नोमेट्री रेशोजमध्ये आपण जे क्वाड्रंटचे रूल आहे ते क्वाड्रंटचे रूल जर का चेक केला तर कॉस ऑफ पाय मायनस थीटा. ओके, तो कॉस ऑफ पाय मायनस थीटा पाय असल्यामुळे कॉसचा कॉस राहील. ओके, येस, पाय असल्यामुळे कॉसचा कॉस राहील आणि पाय मायनस थीटा मीन्स इट इज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये काय असतो साइन पॉझिटिव्ह असतो. ओके, साइन म्हणजे काय साइन आणि कोस आहे. पण हे काय कॉस आहे त्यामुळे कॉस ऑफ पाय मायनस थीटा इज नथिंग बट मायनस कॉस थीटा. म्हणजेच मायनस कॉस थीटाच्या ठिकाणी तुम्ही काय घेऊ शकता कॉस ऑफ पाय मायनस थीटा विच इज इक्वल टू 1 बाय 2. पण 1 बाय 2 कॉसची जर का व्हॅल्यू चेक केली तर ती काय आहे इट इज कॉस ऑफ 60 डिग्री. ओके, सो देअरफॉर काय भेटेल तुम्हाला कम्पेअरिंग बोथ पाय मायनस थीटा इज इक्वल टू 60. म्हणजेच पाय मायनस 60 ओके इज इक्वल टू थीटा. ओके, पाय मीन्स पाय इज नथिंग बट 180 मायनस 60 डिग्री इज इक्वल टू थीटा. सो थीटा इज नथिंग बट वॉट 120 डिग्री. सो थीटाची व्हॅल्यू काय आली 120 डिग्री. म्हणजेच थोडक्यात कॉस इनवर्स ऑफ मायनस 1 अपॉन 2 ची व्हॅल्यू ही काय आली 120 डिग्री. ओके, सो आता आपण इथं पुटअप करूया. देअरफॉर साइन ऑफ cos inverse of minus 1 by 2 is equal to sine of value of this term it is what 120 degree. so हे कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण साइन ऑफ 90 प्लस 30. ओके,
साइन ऑफ 90 प्लस 30 इट इज वॉट साइनचा कुठं चेंज होतो कॉस ऑफ 30 ओके. आणि नेक्स्ट अँगल कोणता आहे क्वाड्रंट कोणता आहे सेकंड क्वाड्रंट लक्षात येते का बघा 120 कॅन बी रिटन ॲज 90 प्लस 30 अँड साइन कन्वर्टेड इन टू कॉस ऑफ 30 डिग्री अँड सिन्स इट इज इन सेकंड क्वाड्रंट सो देअर फोर काय येईल इथं साइन पॉझिटिव्ह येईल कारण इथं आपला सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन फंक्शन आहे. तर कॉस 30 ची व्हॅल्यू किती येते √3/2 सो देअरफॉर the final value of the given expression sin of cos inverse minus 1/2 is √3/2. अशा प्रकारे तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ओके. नेक्स्ट टाइप ऑफ एक्झाम्पल फाइंड x if 2 tan inverse of 3/5 is equal to tan inverse x. म्हणजे एक रिलेशन दिलेलं आहे तुम्हाला. सो अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करताना काय लक्षात ठेवायचं बघा जो तुम्हाला इथं टॅन इनवर्सची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॅल्यू सबस्टिट्यूशन करायची आहे तुम्हाला. म्हणजेच काय लेट टॅन इनवर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू थीटा. ओके. सो अप्लाय टॅन ऑन बोथ साईड म्हणजे काय भेटेल तुम्हाला मी लिहू डायरेक्टली इथं काय येईल येस इट इज टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल होईल काय भेटेल 3/5. ओके. सो आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण हे रिलेशन कन्सिडर करूया. कन्सिडर टॅन इनवर्स x इज इक्वल टू हे लेफ्ट हँड साईडचं इथं अगोदर लिहिलं आहे मी राईट हँड साईडचं टॅन इनवर्स ऑफ x इज इक्वल टू 2 इंटू हे काय सबस्टिट्यूशन केलं आपण थीटा. ओके. म्हणजेच x इज इक्वल टू काय भेटेल अप्लाय टॅन ऑन बोथ साइड यू विल गेट x इज इक्वल टू टॅन ऑफ 2 थीटा. ओके. बट टॅन ऑफ 2 थीटा फॉर्म्युला काय टॅन ऑफ 2 थीटाचा 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. ओके. सो दिस इज वॉट फॉर्म्युला ऑफ टॅन ऑफ 2 थीटा. आपल्याजवळ टॅन थीटाची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथं आपण पुटअप करूया. इट इज वॉट 2 इंटू 3/5 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा मीन्स वॉट 3/5चा स्क्वेअर म्हणजे 9/25. सो इथं काय होईल मग बघा क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करा 2 इंटू 3 6/5 येस डिवायडेड बाय 25 मायनस 9 इट इज वॉट 16/25. ओके. सो विच इज इक्वल टू 6/5 into this can be written as what 25/16. So काय होईल 5 5 जा 25 so 6 into 5 30/16. Okay. So this is the value of what required x. सो काय केलं आपण जे इन्व्हर्स फंक्शन दिलं होतं त्याला सबस्टिट्यूशन केलं आणि जो दिलेला रिलेशन आहे तो रिलेशन घेतला. ते रिलेशन घेतल्यानंतर आपल्याला काय भेटलं x इज इक्वल टू टॅन ऑफ 2 थीटा. टॅन ऑफ 2 थीटाचं एक्सप्रेशन माहीत आहे त्या एक्सप्रेशनमध्ये टॅन थीटाची व्हॅल्यू पुटअप केली आणि सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला काय भेटलं x इज इक्वल टू 30/16. सो इन दिस वे यू कॅन सॉल्व द एक्झाम्पल्स. सो ह्यालाच तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. इट इज नथिंग बट वॉट 15/8. ओके. सो दिस इज वॉट रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ x. Okay. Now we'll solve the second example similarly. Yes, it is what cos inverse of 4/5 is equal to tan inverse of x. Okay. सो परत इथं काय करायचे आहे दिलेल्या प्रोसिजर प्रमाणे जी सुरुवातीला आपल्याला इन्व्हर्सची व्हॅल्यू दिलेली आहे तिथं अँगल पुटअप करा cos इन्व्हर्स ऑफ 4/5 इज इक्वल टू वॉट थीटा. ओके. सो देअरफॉर can I write cos of theta is equal to 4/5. Okay. So next काय हे रिलेशन जे दिलेलं आहे ते रिलेशन घ्या. येस इट इज नथिंग बट वॉट cos इन्व्हर्स ऑफ 4/5 थीटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स x. म्हणजेच दोन्हीकडे टॅन अप्लाय करा काय भेटेल टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू x. So that is x is equal to tan theta. ओके. म्हणजे x ची व्हॅल्यू काय
टॅन थीटा आहे. ही कशी फाइंड आउट करू शकतो आपण? इट इज सिम्पली नथिंग बट साइन अपॉन कॉस थीटा. ओके, सो आपल्याजवळ कोणती व्हॅल्यू आहे? कॉस थीटाची व्हॅल्यू आहे. याच्यावरनं तुम्ही साइन थीटा कॅल्क्युलेट करू शकता. सो इट इज नथिंग बट वॉट? साइन थीटा इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटा म्हणजेच काय येईल? 16/25. सो इट इज नथिंग बट 25 मायनस 16, इट इज 9/25. 9/25 म्हणजेच काय येईल? 3/5. सो साइन ऑफ थीटा इज वॉट? इट इज 3/5 and cos of theta is 4/5. So 5 get cancels. Okay, so x ची व्हॅल्यू काय भेटेल? 3/4. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? जो दिलेला रिलेशन आहे तो रिलेशन कन्सिडर करा आणि जी इन्व्हर्सची व्हॅल्यू आहे तिथे सबस्टिट्यूशन करा आणि अशा प्रकारे सिम्प्लिफिकेशन करून तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता x ची. ओके, सो हिअर द चॅप्टर एंड्स. ट्रिग्नोमेट्री फंक्शन सगळे फॉर्म्युले आणि प्रॉपर्टीज व्यवस्थित करा जेणेकरून ह्या चॅप्टरवरचे एक्झाम्पल तुम्हाला बऱ्यापैकी व्यवस्थित सॉल्व करता येतील. ओके, थँक्यू.